आणि होणार आहे घर, तुमचं घर होणार. अरे घर बांधणारच आहे आम्ही, कष्टाने करणार आहे. तू काय सांगतो आम्हाला घर बांधणार आहे काय करणार आहे? माणसाच्या आयुष्यात तेवढं स्वप्न असते. आता काय राहिलं तू माझे 500 रुपये. असं वय मला वाटलं अजून काय विचारायचं काय तुला काय होणार आहे म्हणून. अरे बाबा बाजाराला पैसे नव्हते, बाजाराला पैसे ठेवले होते 500 रुपये. ह्या बाईने तो आहे ना आधार लागून दिला तुला 500 हजार होणार आहे, हजार. मग तो 1000 काढतो बाहेर. इकडं आण बरं ते सारखं तीनदा तीनदा ते हातात घेतात आणि ते करते. हा माणसं काय बोलत ते नाही लक्ष त्याच्याकडे. ते सारखं दारूकडे ध्यान पाहिलं का? हा पियाताड बाबा गाव लुटलं येणे. अहो हे असे बाबा लोक येऊन तर फशीत येत पण आमच्या सारखे काय करता मग? अरे मग तुम्हाला तेच कळायला पाहिजे. समाजाला हेच कळायला तयार नाही की आपण आयुष्यात काय करतो. अरे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, हा कर्मावर ठेवा, नीट वागा. चला बाई. पुढे चाललं बाबा तू. पैसे काढ, पैसे चला पैसे काढ पहिले इथं. बाबाला मी हा, भविष्य सांगणार. काढ पैसे काढ आधी. पैसे द्या बाबा पहिले आधी. पैसे गेले सगळे, माझ्याकडे काही नाही राहिलं. याला चोप द्या दादा चांगला. हे आपलं धान्य घेऊन जाऊ. हा? द्या माझे हे जर 500. धान्य आपलं माय जोडी ऐ. झोळी नाही पैसे द्या आधी, चांगला चोप पैसे देतो. 100 उडू द्या, 400 द्या माझे. सगळे गेले, माझ्याकडे काहीच राहिलं नाही आता. अरे एवढा बारीक दांडा काढा का तो? त्याचं भविष्य मोठ्या दांड्याने सांगावं लागणार आहे. धरा त्यांना, हा ना. परत करशील का असं कोणाला? नाही 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 वागणार असं. अरे काबर कष्ट करावं जरा, चांगला धाकटा दिंदू. काय करावं? अरे शिक्षण लय झालं, नोकरी भेटाना, आणि नोकरी नाही म्हणून छोकरी भेटाना. मग हे असं उद्योग एकदम मस्त. अरे 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 स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं ते घेतलं, लोकांच्या आयुष्याचे वाटोळ करतो असं करून. निघ आता, माझं भविष्य नाही म्हणून लोक निघा आता तो भविष्य. सांगणार. बंद करते. आणि आता असं कोणाच्या नादाला लागू नका. आपल्या आहे त्या संसाराचा वाटोळ करू नका. एक तर आपण आहे ना कष्ट करून मोला मागायचं जगतोय. हा ना. आता तुम्ही आता नाही कामाला लक्षात जाता. ठेवा आता ही गोष्ट. 250 रुपये कामाला जाता तुम्ही आणि इकडे बाबाला 500 रुपये देता. लाजा वाटल्या पाहिजेत. बरं झालं दादा तुम्ही मोहे पण डोळे उघडले आणि हिला पण कळालं आता बाबा म्हणजे काय असतो. इथून पुढं अशा कोणाच्याही नादी लागायचं नाही. कोणी आणि काही दारात सांगू. आलेला अनोळखी व्यक्ती तो कोण आहे काय आहे चौकशी करण्याआधी त्याच्या पैसे जायचं आणि त्याच्या लगेच भविष्य ऐकायचं. आपलं वाटोळं करत असते असं आपल्या संसारात. त्याच्यामुळे दारात आलेल्या अनोळखी व्यक्तीला हे असं शरण जायचं नसतं. जुन्या काळापासून चालत आलेले लईची आशा आणि जीवाची दशा. कळलं का? चला आता. आता आपला बाजार